नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। पर महाराष्ट्र के गोंदिया से उप प्रादेशिक परिवहन कार्यालय द्वारा जिलाधिकारी ने हेलमेट प्रमाण पत्र तथा पुष्प ने कलाकारी पेश की। आरटीओ कार्यालय के सामने राष्ट्रीय रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत एक समारोह संपन्न हुआ, जिसकी अध्यक्षता जिलाधिकारी प्रजीत नायर इन्होंने की। इस अवसर पर राजेंद्र केसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नरेश लमाने, समीर अहिर, गोंदिया थानेदार आदि अधिकारी वर्ग प्रमुखता से उपस्थित थे, जिसमें विशेषकर पुष्पा के अमित मोहते प्रमुखता से उपस्थित होकर फिल्म के डायलॉग तथा डांस किया। इस अवसर पर वाहतुक संगठन, आधार, महिला, स्कूल, कॉलेज छात्र छात्राएं, आरोग्य विभाग आदि लोगों को हेलमेट तथा प्रमाण पत्र जिलाधिकारी इन्होंने प्रदान किया। इस अवसर पर जिलाधिकारी ने अपनी सुरक्षा करने हेतु आरटीओ के नियम पालकर अपनी जान की सुरक्षा करने की बात कही। देखिए खबर महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारदी की रिपोर्ट। हेल्मेट हा एक साधा परंतु जीवनरक्षक उपाय आहे। आज एक सुंदरसा सोहळा आपल्या सगळ्यांच्या मागे सुद्धा कार्यक्रम आपण अगदी काही क्षणामध्ये सुरुवात करतो आहे। तदादी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री प्रजीत नायर सर यांचे स्वागत करण्यासाठी कर्मचारी गोंदिया यांनी लवकरात लवकर मंचावरती यायचं आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी श्री तेजस लांजेवार यांना हेल्मेट वितरण तर इशिका सूद, सतीश समुद्रे वरती येऊन सतीश जी, श्री हेमंत होमोपॅथी आणि ह्या अतिशय सुंदरशा कार्यक्रमासाठी आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायलाच पाहिजे, कारण वो होता है ना कि पुलिस लोग रुक के सलाम जरूर करेगा, क्योंकि जान से बढ़कर कुछ नहीं है। ट्रैफिक नियम का पालन करेगा और सुरक्षित रखेगा। है तब मोबाइल नहीं उठाता, क्योंकि पुष्पा गाड़ी चलाता है तब मोबाइल नहीं उठाता। जान से बढ़कर कुछ नहीं है, जान है तो जहान है, पहले जान। रिसर्चरने की जर त्यांनी मॅक्सिमम स्पीडमध्ये गाडी चालवलं पूर्ण समृद्धी महामार्गमध्ये विथिन गाडीच्या लिमिट्समध्ये, आणि एक त्यांचा कायदेशीर दिलेला जे स्पीड लिमिट आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी चालवलं तर जे पर्सेंटेज सेव्हिंग टाईम आहे ते फक्त 5 ते 10% आहे। पण आपल्याला असं वाटतं की आपण स्पीडने गाडी चालवलं तर खूप तासावरचं काय त्याच्यामध्ये डिफरन्स होऊ शकतो, असा नाही आहे। आणि स्पीडने म्हणजे स्पीड लिमिट्समध्ये जर चालवलं तर जे सेफ्टी एलिमेंट आहे ते ऑलमोस्ट मॅक्सिमाइज होतो, आणि जर त्याला ब्रेक केला आपण म्हणजे गाडीच्या पूर्ण लिमिटपर्यंत जर आपण चालवलं तर जे 5% जे टाईम सेव्हिंग्स आहेत त्याच्यासाठी आपण रिस्कमध्ये ऑलमोस्ट एक 50 ते 60% वाढवतो। आज समजणे गरजेचं आहे। मला सुद्धा माहिती आहे, मी सुद्धा तुमच्यासारखंच होतो। हे घेतलं जनरल इंडियामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी हा 80 इयर्सपर्यंत आहे, 75 to 80। तर त्याच्यामध्ये आपण जितका वेळ वाचवतो आणि रिस्क वाढवतो त्याचा लॉंग टर्ममध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही। तर तुम्हाला सुद्धा याचा विचार केला पाहिजे, कारण की जानेवारीपर्यंत ते हे पूर्ण एक मोहीमसारखं ते राबवणार आहे। आणि त्यांना एक विशेष विनंती केलं होतं की याच्यामध्ये मुलांना तुम्ही त्यांचा सहभाग करून घ्यावं, कारण की स्पीडचा विषय, शिक्षक असतील, रिक्षा चालक असेल, वाहन चालक असेल, प्रत्येक व्यक्ती हा रस्त्यावर येतो आणि रस्त्याचा वापर केला जातो। मग त्यामध्ये कोण पायी पादचारी म्हणून करत असेल, कोण सायकलिस्ट, कोण वाहन चालक। तर हे सगळं करत असताना रस्ता सुरक्षा ही सगळ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यामध्ये जे रस्ता नियमांचं, वाहतूक नियमांचं पालन करत नाहीत ते कदाचित आपल्यामध्ये नसतील, आपण सगळे पालन करतो आहोत। साधारणतः 4.5 लाखापेक्षा जास्त अपघात घडतात वर्षामध्ये आणि 1.5 लाखापेक्षा जास्त मृत्यू दरवर्षी पडतात, जे की करोनापेक्षाही जास्त आकडा आहे हा मोठा। आणि आपल्या गोंदिया जिल्ह्याचं थोडंसं पाहिलं स्टॅटिस्टिक्स तर गेल्या वर्षीचं 2024च्या याच्यामध्ये 166 अपघाती मृत्यू झालेले, जे की आपल्या